ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत। आता ज्या सदा आणि मैनाला हाताखाली घेऊन प्रियाने महिपतचं नाव सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं, तेच सदा आणि मैना आता प्रियाला बरोबर त्रास द्यायला लागतात आणि तिच्याकडनं जास्त पैसे उकळण्याचं काम सुरू करतात। त्याबरोबर दुसरीकडे आता अर्जुनला ज्या बाईने सांगितलेलं असतं की सायलीच्या पाठीवरती खांद्यावरती जन्मखून म्हणून एक डाग आहे, म्हणजे खरं तर ती तिची जन्मखून नाही तर एकदम लहान असताना तिला भाजलेला डाग आहे, पण जन्मखुनेप्रमाणेच तो तिच्या खांद्यावरती कायम स्वरूपाचा राहून गेला। तर आता मग अर्जुन विचार करतो, पण सायलीच्या खांद्यावरती तर असा कुठलाच डाग नाही आहे। आता अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की सायलीच्या खांद्यावर डाग आहे? नाही, सायलीच्या खांद्यावरती असा कुठलाच डाग नाही आहे। मग ही बाई जर म्हणते की सायलीच्या खांद्यावर डाग आहे, तर मग ती बबली असायला हवी, पण तिच्या खांद्यावर डागच नाही आहे। आणि सदा आणि मैनासुद्धा म्हणाले की सायली त्यांची मुलगी नाही आहे। इवन त्यांना 5वी मुलगीच नव्हती, त्यांना 4च मुली होत्या। काय नावं घेतली त्यांनी त्यांच्या मुलींची? सोना, इना, मीना आणि टीना। हां बरोबर, सोना, इना, मीना आणि टीना ह्या 4 मुली त्यांच्या होत्या। त्याच्यात सायली म्हणजे बबली ह्याही नावाची मुलगी त्यांना नव्हती आणि म्हणजे बबलीजवळचं त्यांचं कनेक्शन संपलं। मग त्यानंतर तो विचार करतो, दुसरी ज्या बाईकडे तिला विकलं होतं ती बाई, सपोज जरी सायलीला त्या दोघांनी फक्त तिच्याकडे विकलेलं असेल तरीसुद्धा तिचं असं म्हणणं आहे की सायलीच्या खांद्यावरती बाईकच्या गरम सायलेन्सरचा चटका लागलेला डाग होता। पण सायलीच्या खांद्यावरती सायलीच्या खांद्यावरती कसलाच डाग नाही आहे। मग नेमकं हे सगळं कसं घडू शकतं? म्हणजे सायली बबली आहे का नाही? तो जो लहान मुलीचा फोटो आहे तो सायलीचा आहे की नाही? शिट, यावेळी मधुभाऊ व्यवस्थित हवे होते। जर मधुभाऊ असते तर या सर्व गोष्टींचं मुळात कन्फ्युजन होण्याची वेळच आली नसती। त्यांनी सर्व गोष्टी स्वतःहूनच क्लिअर केल्या असत्या। जर त्यांनी मला सांगितलं की सायलीचे आई वडील जिवंत आहेत, तर नक्की त्यांनी मला हेही सांगितलं असतं की सायलीचे आई वडील नेमके कुठे आहेत आणि ते मला कुठे सापडतील। मधुभाऊ, तुम्ही लवकर शुद्धीवर येणं सध्या माझ्यासाठी आणि सायलीसाठी खूप गरजेचं आहे। मला तर असं झालं आहे की कधी एकदाचे तुम्ही शुद्धीवर येत आहे, पण जोवर ते शुद्धीवर येत नाही तोवर आपल्याला तर काही ना काहीतरी मार्ग या सगळ्यातून शोधून काढावाच लागणार आहे, असा विचार अर्जुन करत असतो। पण या सगळ्यातून मार्ग निघणार तरी काय हे त्यालाही सुचत नसतं। कारण म्हणजे जर लहानपणीची सायली नेमकी आहे कोण हेच माहीत नसेल तर ती कशी दिसायची हे कसं कोणी काढू शकेल? मग आता अर्जुन हा विचार करतो की काय करू, आता माहिती कुणाकडे मिळेल? सायलीचा एखादा फोटो वगैरे सुद्धा नाही आहे की ज्यामुळे मला हे कळू शकेल की सायली लहान असताना कशी दिसायची। जो फोटो माझ्याकडे आहे तो बबलीच आहे आणि आता या सगळ्यांच्या सांगण्यावरून मला असं अजिबात वाटत नाही की सायली म्हणजे बबली आणि चोऱ्यामाऱ्या करणारी मुलगी सायली असू शकते असुद्धा मला वाटत नाही। त्यामुळे नक्की काहीतरी गडबड आहे, पण काय, कसं शोधायचं, कसं काही सुचत नाही। अर्जुनच्या समोरचे सगळे रस्ते बंद झालेले असतात। काय करायचं, कसं करायचं, बिचाऱ्याला आता काही सुचत नसतं। कारण त्यांच्याकडची जी शेवटची आशा असते ती म्हणजे ती बाई आपल्याला काहीतरी सांगू शकेल। त्या बाईने तर सरळ सांगितलेलं असतं की बबलीच्या खांद्यावरती जन्मखून होती आणि आता बबलीच्या खांद्यावर म्हणजे सायलीला बबली म्हणून सगळेजण समजत आहेत, पण तिच्या खांद्यावरती तर कोणती जन्मखूनच नाही आहे। तर दुसरीकडे आता अश्विन याच्या एका मित्राच्या घरी पार्टी असते। त्याचा भाऊ हा US वरून परत आलेला असतो आणि त्या संबंधित त्याच्या मित्राने पार्टी ठेवलेली असते। आता अश्विन आणि तो एकाच हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे त्याने अश्विनला सुद्धा इन्व्हाइट केलेलं असतं आणि ते सुद्धा फॅमिलीबरोबर म्हणजेच त्याच्या बायकोबरोबर इन्व्हाइट केलेलं असतं। आता अश्विन त्याच्या मित्राला सांगतो की नक्की मी आणि माझी बायको नक्की येऊ। आता अश्विन घरी येतो आणि प्रियाला सांगत असतो, तन्वी अगं माझ्या एका मित्राने आपल्या दोघांना त्याच्या घरी पार्टीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे, तर आपण दोघांनीही तिकडे जायला हवं असं मला वाटतं। तसंही हल्ली आपल्या घरचे तर आपल्याला कोणत्याच गोष्टीत गृहीत धरत नाही, त्यांच्यासाठी तर आपण नाहीच आहोत, पण मग जी लोक आपल्याला गृहीत धरतात, जी लोक आपल्याला रिस्पेक्ट देतात, त्या लोकांच्या आनंदात आपण सुद्धा सहभागी व्हायला हवं। त्यामुळे मला असं वाटतं की आपण जायला हवं त्या पार्टीला। त्यावर प्रिया विचारते, कसली पार्टी पण? त्यावर अश्विन तिला सांगत असतो की अगं त्याचा भाऊ US वरून नुकताच परत आला, त्याच्यासाठी त्याने पार्टी ठेवलेली आहे। ते सगळं सोड ना,
तू माझ्याबरोबर येशील ना या फंक्शनला? आता खरं तर प्रियाची अजिबातच जाण्याची इच्छा नसते. अश्विन म्हणतो, तन्वी जायचं ना आपण दोघांनी, तू येशील ना माझ्याबरोबर या फंक्शनला? त्याबरोबर आता प्रिया ही मनात विचार करते, जाऊ दे, ह्या अश्विनला आता नाही म्हणायला नको. आधीच एकतर माझ्यावरती हा नाराज आहे, त्यात जर आता याला नाही म्हणाले तर ह्याला आणखीन राग येईल. अश्विन हा प्रियाला म्हणत असतो, तन्वी तुझ्याशी बोलतोय ना मी, कसला इतका विचार करतेस? अगं तुला तुझ्याच नवऱ्याबरोबर पार्टीला जाण्यासाठी इतका विचार करावा लागतो का? त्याबरोबर प्रिया म्हणते, नाही रे, पार्टीला जायचं म्हणून कोण विचार करत आहे? पार्टीला जायचं म्हटलं की तयार व्हायचं असतं मुलींना, त्याच्यासाठी विचार करत होते. त्यावर अश्विन म्हणतो, म्हणजे तू येणार आहेस हे कन्फर्म? त्याबरोबर ती म्हणत असते, हो अर्थात. अश्विन, अरे तू मला एखादी गोष्ट बोललास आणि मी ती केली नाही आजपर्यंत, असं कधी घडलं आहे का? तुझी इच्छा आहे ना मी तुझ्याबरोबर असावं अशी, तर मग अर्थात मला आवडेलच माझ्या नवऱ्याबरोबर मिरवायला. बाय द वे, तुझा फ्रेश वगैरे होऊन घे, तोपर्यंत मी तुझ्यासाठी मस्त गरम गरम चहा घेऊन येते. आज पहिल्यांदा चक्क प्रिया म्हणालेली असते की मी चहा घेऊन येते म्हणून. अश्विन म्हणतो, ठीक आहे मी आलो, आणि तो आता फ्रेश होण्यासाठी आवरण्यासाठी तिकडनं बाथरूममध्ये निघून जातो. त्याबरोबर आता इथे प्रियाला तर अश्विनबरोबर जाण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो, अगदी कणभर काडीभरसुद्धा नाही. कारण तिला अश्विनबरोबर कुठे जायचं म्हटलं की बोर होतं. अश्विनसोबत असला की तिला खूप चांगलं चांगलं खोटं खोटं गोड गोड वागावं लागतं. पण आता तिने अश्विनला सांगितलं आहे की मी तुझ्याबरोबर येईन, त्यामुळे आता ती नाहीसुद्धा म्हणू शकत नाही, आणि आता तिला अश्विनबरोबर जाण्यावाचून दुसरा काही पर्यायसुद्धा नाही आहे, ही गोष्ट तिला कळून चुकलेली असते. मग ती विचार करते, जाऊ दे, एक दिवस नाटकं करावी लागतील थोडी. तर दुसरीकडे आता अर्जुन हा घरी आलेला असतो आणि तो त्याच्याच विचारांमध्ये मग्न असतो, आणि त्यामुळे तो आता घरात जाण्याऐवजी गार्डनमध्येच थोडा वेळ बसायचा विचार करतो. आणि आता तो पुन्हा एकदा पूर्वीच्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ लावायला सुरुवात करतो. आता तो आठवत असतो की मी सायलीच्या आईवडिलांना जेव्हा शोधायची सुरुवात केली त्याच्या आधी मला मधुभाऊंनी सांगितलं की सायलीचे आईवडील जिवंत आहे. मी आश्रमात जाऊन शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला, पण तिकडे मला काही मिळालं नाही. तर इकडे आता प्रिया ही मात्र घरामध्ये खूप निवांत असते. आता तिला तर वाटत असतं की अर्जुनला आणि सायलीला काहीसुद्धा मिळणार नाही आहे. मी महिपतला लटकवायचं ठरवलं आहे तेच होणार. यांना सगळ्याच्या शेवटी फक्त महिपत सापडणार आणि हे दोघंजणं जाऊन त्या महिपतच्या गळ्यात पडणार. असो, माझ्या नवऱ्याबरोबर इच्छा नसली तरी मला तर बाहेर जायचं आहेच. मला आता काहीतरी तयारी केलीच पाहिजे असा विचार करत ती कपाट उघडते. कपाटातनं आता साड्या काढण्यासाठी प्रिया साड्या शोधायला लागते. पण आता सगळ्या साड्या फुल स्लीव्सच्या असतात तिचे सगळे ब्लाऊज, आणि असे पार्टी वगैरेला घालून जाण्यासारख्या साड्या त्या नसतात. काठापदराच्या जरीच्या साड्या त्या असतात. त्यामुळे प्रिया आता विचार करते, या साड्या घालून गेले तर माझं इम्प्रेशन काय पडेल? नको नको, माझ्याकडे पार्टीवेअर अशी कुठली साडी नाहीच आहे. जाऊ दे, ऑर्डर करते. तसंही खूप दिवसात मी साडी मागवलेली नाही आहे, पण आता एवढ्या शॉर्ट नोटीसवर साडी मागवली तरी मिळणार नाही हेही तिला माहीत असतं. म्हणून मग ती विचार करते, आपण स्वतः जाऊन साडी विकत घ्यायला हवी. ती स्वतः जाते आणि साडी खरेदी करते. दुप्पट पैसे देऊन त्या साडीचा ब्लाऊजसुद्धा ताबडतोब शिवून घेते. आणि संध्याकाळी अश्विनबरोबर पार्टीला जाण्यासाठी ती स्लीवलेस असलेली ब्लाऊज छान घालते. त्याच्यावर छान सुंदर ती जांभळ्या रंगाची साडी नेसते. आणि आता ती अश्विनला कॉल करते. हॅलो अश्विन, तू येणार आहेस ना मला घ्यायला? कुठे आहेस तू? माझी तयारी सगळी झालेली आहे, आता फक्त तू येऊन मला इकडनं पिकअप करून घेऊन जायचं तेवढं बाकी आहे. आता मुद्दामून खरं तर प्रिया हॉलमध्ये उभी राहून बोलत असते, जेणेकरून सगळ्यांना तिचा आवाज ऐकू जावा. आता ती म्हणत असते, आपल्या घरातल्यांना जरी आपण त्यांच्या कार्यक्रमात त्यांच्या घरच्या गोष्टीत नको असलो तरीसुद्धा बाहेरच्या लोकांना आहे हो आपली किंमत. बाहेरच्या लोकांना आपण त्यांच्या कार्यक्रमांमध्ये असावं, त्यांच्यासोबत असावं असं वाटतं, तर मग आपणसुद्धा वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे ना रे. म्हणूनच जरा म्हणते लवकर ये तू, म्हणजे कसं आपल्याला वेळेवरती निघता येईल, वेळेवरती पोहोचता येईल. ये लवकर, मी वाट बघते तुझी. त्याबरोबर अश्विन तिकडनं तिला होकार होकार फक्त देत असतो. तर ती म्हणत असते की बरं चल मी ठेवते, आणि ती फोन कट करते आणि मुद्दामून तिथेच बाहेरच बसते, जेणेकरून सगळ्यांनी ती किती छान दिसते हे बघा. तर इथे अर्जुन हा सर्व गोष्टी पुन्हा पूर्वीपासून आठवत असतो
आणि त्या दरम्यान आता त्याला सगळ्यात आधी हे आठवतं की मधुभाऊंनी त्याला जेव्हा सांगितलं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत, तेव्हा त्याने आश्रमात जाऊन शोधाशोध केली. तिथे त्याला गाठोडी सापडली आणि गाठोड्यांमध्ये त्याला 2 फोटो सापडले. एक होता प्रियाचा, एक होता सायलीचा. प्रिया म्हणजे तन्वी, म्हणजे तो फोटो तन्वीचा होता, म्हणजे तिथे तर काही कन्फ्युजन नाहीच आहे. आणि त्या दोघीच तेव्हा त्यावेळेच्या लहान मुली होत्या. सोमू, मानसी, रश्मी ही सगळी नंतरची मुलं आहेत. म्हणजे सोमू, मानसी, रश्मी या लोकांचा या दोघींशी काही संबंधच नाही आहे. मग मला सायलीचा तो जो फोटो सापडला, त्या फोटोवरून मी तिच्या शाळेत गेलो आणि तिथे शाळेत गेल्याच्यानंतर मला तिथे गेल्यावर सायलीचे आईवडील कोण होते ते कळालं. मग तिचे आईवडील कोण आहेत हे कळाल्यानंतर मी त्यांच्या घरी म्हणजेच सदाशिव आणि महिनाच्या घरी गेलो. पण सदाशिव आणि महिना तिचे आईवडील नाही आहेत हे आत्ताच मला क्लिअर झालं. सगळ्या गोष्टींचा नुसता गोंधळ आता अर्जुन करत असतो. अर्थात त्याच्यासमोर सगळा गोंधळच आलेला असतो आणि त्यामुळे त्याचासुद्धा गोंधळ होणं स्वाभाविक असतं. तर आता इतक्यात सायली त्या ठिकाणी पोहोचते आणि अर्जुन तिला आता बघतो तर सायली धावत पळत त्याच्याकडे येते आणि विचारते, काय हो, काही कळालं का? त्या बाईने काही सांगितलं का? त्याबरोबर अर्जुन सायलीला सांगत असतो, बायको सर्व गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. त्यावर सायली विचारते, म्हणजे? त्यावर अर्जुन तिला सांगायला सुरुवात करतो की अगं, मी त्या बाईच्या घरी गेलो होतो, पण मला तिथे गेल्यावर काही वेगळंच कळालं. त्यावर सायली म्हणते, अहो सस्पेन्स वाढवू नका हो, जे काही असेल ते तुम्ही पटापट आणि स्पष्टपणे सांगा बरं. त्याबरोबर मग अर्जुन आता सांगायला लागतो की सायली, त्या बाईचं असं म्हणणं आहे की बबली जी होती तिच्या खांद्यावरती सायलेन्सरचा एक चटका होता. तुझ्या खांद्यावरती कसलाच डाग नाही आहे, तुझ्या खांद्यावरती कसलाच चटका नाही आहे. त्याबरोबर सायली म्हणते, चटका? अहो नाही हो, म्हणजे जर एवढ्या जोरात लागलेला चटका असता तर त्याचा डाग राहिला असता किंवा कमीत कमी त्याची आठवण तरी राहिली असती मला, पण नाही, म्हणजे मला नाही आठवत मला असा चटका वगैरे कसला बसलेला. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो, अगं तुला आठवेल तरी कसं, तू लहान होतीस तेव्हा. त्यावर सायली म्हणते, अहो हो बरोबर आहे, लहान होते, पण तरीसुद्धा भीती बसते मुलांच्या मनामध्ये. मला असं काही नाही आहे बाईक बघून, म्हणजे भीती वगैरे नाही वाटली कधी मला. मी मोठी होत गेले तेव्हाच्या गोष्टी तर माझ्या लक्षात आहेत ना. त्यावर अर्जुन म्हणतो, मला ना काहीच कळत नाही आहे, समोर सगळा अंधार आणि अंधार दिसतो आणि फक्त प्रश्न आणि प्रश्न. त्याबरोबर सायली ही आता अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्याला सांगत असते, धीर सोडायचं नाही, आपण जे करायचं ठरवलं आहे ते आपण करायचंच. मग त्यासाठी थोडे कष्ट, थोडे एफर्ट्स तर आपल्याला घ्यावे लागतीलच ना. आणि राहिला प्रश्न समोर सगळा अंधार दिसण्याचा, तर अर्थात अंधार दिसणं स्वाभाविक आहे. अहो आपल्याला जी लोक जिवंत आहेत की नाही ते सुद्धा माहीत नाही. त्या लोकांना, त्या माझ्या आईवडिलांना शोधण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. त्याबरोबर अर्जुन सायलीला म्हणतो, अगं असं नको बोलू, आपण आशा नाही सोडायची. सायली सांगते, अहो मी पण तोच तर विचार केला आहे ना, आशा नाही सोडायची, प्रयत्न करायला काय हरकत आहे, बघूया. सापडले माझ्या नशिबाने माझे आईवडील तर समजायचं होते माझ्या नशिबात, आणि जर नाहीच सापडले तर. त्यावर अर्जुन म्हणतो, अगं असं नको बोलूस. त्यावर सायली म्हणते, बरं जाऊ दे ते सगळं, आपण आतमध्ये जाऊ, तुम्ही कधी आलाय? त्यावर अर्जुन सांगत असतो, मी म्हणजे त्यावर सायली म्हणते, मघाशीच आलाय आणि तुम्ही इथेच थांबलाय आणि तुम्ही ह्याच सर्व गोष्टींचा विचार करताय, बरोबर ना? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे तसं. त्यावर सायली म्हणते, तसंच आहे. अहो कशाला एवढा विचार करताय, जे व्हायचं ते शेवटी होणारच आहे, ते झाल्याशिवाय राहणार आहे का? जाऊ द्या, फार विचार आता तुम्हीसुद्धा करू नका आणि मलासुद्धा सांगू नका करायला. आता घरात जाऊया आणि घरात गेल्यावर सगळेजण जेव्हा विचारतील की काय झालं, तेव्हा घरातल्यांनासुद्धा काहीतरी वेगळं कारण सांगू, म्हणजे काहीतरी काम होतं आणि म्हणूनच गेलेलो असं बोलू. उगाच त्यांनासुद्धा वाईट वाटायला नको, टेन्शन नको. सायली आणि अर्जुन तिकडनं आतमध्ये येतात. आता प्रिया पायावर पाय ठेवून आता हॉलमध्ये सोफ्यावर बसलेली असते आणि ती आता पुन्हा अश्विनला कॉल करते आणि म्हणत असते, अश्विन अरे किती वेळ, येणारे लवकर. आता खरं तर मुद्दाम ती सायली आणि अर्जुनला बघून फोनवर बोलत असते, जेणेकरून आता सायलीने तिच्याकडे बघावं, ती किती सुंदर दिसते हे सायलीच्या लक्षात यावं. पण सायली काही प्रियाकडे बघत नाही, कारण सायलीला मुळात प्रियाकडे बघण्यात इंटरेस्टच नसतो. पण आता एवढ्या जोराजोरात तिचा आवाज येतो, त्यामुळे अर्जुनची नजर पटकन तिकडे पडते आणि अर्जुन आता प्रियाला बघतो. आता प्रियाने घातलेला असतो स्लीवलेस ब्लाऊज. अर्जुन आता तिच्या स्लीवलेस ब्लाऊजला बघतो आणि स्वतः तिच्याकडे बघणं जरा टाळतो आणि बाजूला बघतो. पण कशी काय ती पुन्हा अर्जुनची नजर प्रियावरती पडते आणि आता त्याची नजर जेव्हा तिच्यावर पडते तेव्हा त्याला तिच्या खांद्यावरती त्या बाईने सांगितल्याप्रमाणे एक डाग दिसतो. आता प्रियाच्या खांद्यावर डाग दिसल्यावर मग मात्र अर्जुनला प्रश्न पडतो, हे कसं शक्य आहे? तन्वीच्या खांद्यावरती सुद्धा असा सेम टू सेम डाग, म्हणजे तन्वीला सुद्धा कधी सायलेन्सरने भाजलं होतं का? हे कसं शक्य आहे? म्हणजे
तन्वीला कसं भाजलं असेल? नाही 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 काहीतरी गडबड नक्की आहे. पण नेमकी काय हे आता अर्जुनला कळत नसतं. पण आता त्याला प्रियाच्या खांद्यावरचा तो सायलेन्सरचा डाग हा दिसलेला असतो आणि अर्जुनला आता काहीतरी म्हणजे अर्थ लागायला सुरुवात झालेली असते. त्याच्या मनातसुद्धा एक शंकेची पाल चुकचुकायला लागलेली असते की याचा अर्थ म्हणजे खरी प्रिया हीच. नाही 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 त्याबरोबर आता तो विचार करायला लागतो. तर दुसरीकडे आता अश्विनची वाट बघून बघून थकलेली प्रिया आता म्हणायला लागते, अरे माझा मेकअप सगळा उतरला, हा अश्विन कधी येणार आहे? ह्याचं नेहमीच आहे, नेहमी मला तयार हो सांगतो आणि हा मात्र कामामध्ये व्यस्त राहतो. आता मला पुन्हा टचअप करावं लागेल. मग प्रिया आता टचअप करायला बाथरूममध्ये खोलीमध्ये येते आणि तिला वाटतं की जरा वॉशरूमला सुद्धा जाऊन यावं. मग प्रिया मोबाईल वगैरे तिथंच ठेवते, रुमाल तिथंच ठेवते आणि स्वतः वॉशरूममध्ये जाते. इतक्यात अश्विन घरी आलेला असतो. पण आता प्रिया हॉलमध्ये नसल्यामुळे अश्विन थेट बेडरूममध्ये जातो. इतक्यात प्रियाचा फोन वाजतो. आता फोनवरती मैनावती आणि सदाशिव बोलत असतात. मैनावती म्हणत असते, काय गं बबले, आम्हाला म्हणाली होतीस ना की बक्कळ पैसा देणार म्हणून, मग काय आम्हाला विसरलीस की काय? अगं आमचीच पोरगी आहेस तू, आम्हाला माहिती आहे. आम्ही ज्याप्रमाणे लोकांकडनं आमचं काम करून घ्यायचं असतं ते काम करून झालं की संबंध संपवतो, त्याप्रमाणे तू सुद्धा आमच्याकडनं तुझं काम झालं तसा आमच्याबरोबरचा संबंध संपवलास म्हणून. पण लक्षात ठेव, आमच्याबरोबरचा संबंध संपवण्याचा प्रयत्न जरी तुझ्या डोक्यात आला ना तरीसुद्धा तो विषय आणि विचार दोन्हीही डोक्यातनं काढून टाकायचं. कारण काय आहे, आमच्याबरोबर संबंध संपवणं तुला खूप महागात पडू शकतं गं. आम्हाला तर माहिती आहे ना की खरी तन्वी कोण आहे, खरी बबली कोण आहे आणि नक्की सगळं काय आहे ते. मग जर आम्ही उगाच कोणाला सांगितलं तर सगळ्याची गडबड होऊन जाईल. उगाच तुझ्या चांगल्या सुरू असलेल्या संसारावर आणि त्या सुभेदारांच्या घरात डल्ला मारायच्या प्लॅनवर विरजण येईल आणि मग मात्र तुला त्यांच्या घरातनं बाहेर पडावं लागेल. म्हणूनच म्हणतोय, उगाचच्या उगाच आमची फसवणूक करू नकोस. आम्हाला म्हणाली आहेस ना तुम्ही सांगाल ते काम केल्यावर भरपूर पैसे देणार म्हणून, मग आम्ही तू सांगितलेलं काम करतोय आणि आता आम्हाला पैशांची नड आहे, त्यामुळं तू आम्हाला आता पैसे द्यायचे असं सदाशिवसुद्धा म्हणत असतो. त्याबरोबर आता अश्विन याने हा फोन उचललेला असतो कारण प्रिया बाथरूममध्ये असते आणि फोन वाजत असतो. तर आता अश्विन काहीही न बोलता फोन कट करतो आणि आता त्याला प्रश्न पडतो की या सगळ्याजवळ प्रियाचा काय संबंध? प्रिया सायलीच्या आईवडिलांना कसं काय ओळखते? हिला नेमके हे दोघंजणं कसे कुठे सापडले आणि मुळात हिच्याजवळ यांचा फोन नंबर कसा आला आणि मुळात का आला हिच्याजवळ यांचा फोन नंबर? आता या सगळ्या प्रश्नांमध्ये अश्विन बुडलेला असताना त्या ठिकाणी प्रिया येते आणि प्रिया आता अश्विनला म्हणायला लागते, अरे कधीपासून तुझी वाट बघत होते, चल निघूया. त्यावर अश्विन म्हणत असतो, तन्वी थांब, मला सांग तू सदाशिव आणि मैनावतीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस? त्यावर ती म्हणते, काय मी का असेन त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये? त्यावर अश्विन म्हणतो, हे बघ खोटं बोलत असशील तर खोटं बोलू नकोस. मी तुला पुन्हा विचारतोय, तू त्या दोघांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस का? पण प्रिया या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार देते. मग अश्विन तिला तिचा मोबाईल दाखवतो आणि म्हणत असतो की जर तू त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेस तर मग तुझ्या फोनवरती सतत ते दोघंजणं का फोन करतात आणि ते काय म्हणत होते की तू सांगितलेलं काम त्यांनी केलेलं आहे, मग आता तू त्यांना पैसे द्यायचे सो ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे तन्वी? त्याबरोबर मग मात्र आता प्रिया घाबरलेली असते आणि आता अश्विनला काय थाप मारायची हे सुद्धा प्रियाला सुचत नसतं. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.